रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यातील भांडण आमचे अध्यक्ष अजित पवार मिटवतील, हसन मुश्रीफ। रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यातील भांडण आमचे अध्यक्ष अजित पवार हे मिटवतील असे मंत्री हसन मुश्रीफ सांगत, परवानगी नसताना मोर्चा काढलेला, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली। भाजपचा मोर्चा हा मुक मोर्चा होता आणि त्यामुळे कोणाला त्रास झालेला नाही अशी माहिती असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। पाहूया पुढे ते काय म्हणतात। मात्र सरकारी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच शेतकऱ्यांची काही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत। 6,500 तुझ्या खात्यावर जमा झालेले आहेत, त्याचे 2,000 दोघे बाकीचे पैसे मॅडमच्या खात्यावर पुन्हा पाठवू, अशा पद्धतीचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। म्हणजे असं जर असेल तर गंभीर आहे। मुख्यमंत्री महोदय तात्काळ होते आणि मला वाटतं ही जर वस्तुस्थिती असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करतील, पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्याकडे योग्य नाही। आणि युती सरकार अशा लोकांच्या खंबीरपणानं आपण त्यावर कारवाई केल्याचं राहणार। दुसऱ्या बाजूला नागपूर अधिवेशन देखील आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी सुरू आहे। कृषी मंत्र्यांच्याच एका बंगल्यासाठी जवळपास 1 कोटी रुपये, 1 ते 1.5 कोटी रुपयांचा खर्च सध्या सुरू आहे नागपूरमध्ये। आता हे आठवड्याभराचं किंवा 2 आठवड्याचं अधिवेशन आवड त्याचा खर्च कोण केले, मला वाटतं वस्तुस्थिती माहिती घेऊन, कारण अशा माझं मते माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते चुकीचं आहे। बंगला किती, त्याचे स्क्वेअर फूट किती, खर्च किती, याचा अभ्यास करा। आता 22 वर्ष मी त्या जाऊन बंगल्यात जाते रवी भवन।